जाधव संकुल परिसरात दोन बिबट्याचे दर्शन। चिंचोळे परिसरातील रिगलिया स्वामी संकुल ह्या लोकवस्तीत सायंकाळच्या सुमारास दोन बिबटे मुक्त संचार करताना आढळले। बिबट्यांच्या संचारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनास्थळावर वनविभाग अधिकारी दाखल होत पाहणी झाली असून अधिक चौकशी चालू आहे। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी दिली। बाजूला तिरड शेतचे ग्रामीण भाग आहे। हे जे सगळा भाग आहे हा निसर्गाचाच आहे, त्यांच्यासाठीच आहे। परंतु याच्या मागं जे मोकाट कुत्रे महानगरपालिका पकडून नेती, हे कुठल्या तरी वरच्या परिसरात सोडती आणि त्या भक्ष्याच्या दृष्टीने त्यांना खाण्यासाठी काही मिळेल या दृष्टीने हे जे जंगली प्राणी हे सगळे या रहिवासी परिसराकडे कूच करताना आढळत आहेत। परंतु आमची वन विभागाला विनंती आहे की या ठिकाणी हा सगळा रहिवासी परिसर आहे आणि हजारो या ठिकाणी लोक वास्तव्यास आहे। तर लहान मुले खेळत असता, भरपूर सगळेच लोक शक्यतो कामगार वर्ग दिवसभर कामावर असतो, काही सेकंड करून येत असतात। तर यापासून मनुष्य प्राण्यांसाठी एक धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे। वन विभागाने त्वरित त्याकडे लक्ष देऊन पिंजरा लावावा किंवा त्याच्यावरती काही अजून काही उपाययोजना असतील। स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।